बरं, आता आज आपण करणार झणझणीत मिरच्याची भाजी. कशी भाजी म्हणता ना व? मिरच्याची भाजी म्हणता ना. हा, मिरच्याची भाजी. मी नुसती मिरच्याची भाजी खाशीन तर धार लागीन ना बाप्पा. दा बस झाल्या ना बाप्पा, शिरूनच राहिली. मग नवीन काही विशेष आज? आज मिरच्याची भाजी करणे. मिरच्याची भाजी म्हणजे मिरच्याची भाजी तरी कशी आज कोणा पद्धतनं आज करून दाखवतो. मी नुसती मिरच्याची भाजी खाशीन तर धार लागीन ना बाप्पा. नाही ना, आंबट चुका टाकते ना वरण, त्यात मिरच्या. असं सांग, आंबट चुक्याची भाजी सांग. पण आपल्याला जास्त करून मिरच्याची भाजी म्हणता ना व? मिरच्याची भाजी म्हणता ना. हा, मिरच्याची भाजी. खूप जणांची अशी कमेंट बी आली की ताई मिरच्याची भाजी कशी करतात तिकडं, आपल्या इकडे जास्त मिरची भाजी असतं म्हणता ना. तर मिरच्याची भाजी करून दाखवा आम्हाला, मिरच्याची भाजी करून दाखवा आम्हाला. मग चला आज मिरच्याची भाजीच करून दाखवूया सगळ्यांना. आज होणार आहे मिरच्याची भाजी. आज मिरच्याची भाजी करूया. मला खरीच वाटलं की खरीच आज मिरच्याची भाजी करून दाखवायला. तू कोणा बरं तुम्ही मला सांगा, मिरच्या भाजीत तुम्ही काय खासान? भाकर खासान की रोडगे खासान की पोळ्या खासान? काय करू? भाकर बी केली चालते, मग रोडगे करा. पण मग रोडग्याला गौरी आणपर्यंत तुम्हाला खायचं. खायचं आता गौऱ्या नाही आहे. नाही का? मग झालं कॅन्सल. मग रोडगे, मग भाकरी करू का मग? बरं, आता आज आपण करणार झणझणीत मिरच्याची भाजी. खूप जणांच्या कमेंट आल्या मला, ताई मिरच्याची भाजी करून दाखवा, मिरच्या भाजी. म्हणलं तर आज मिरच्याची भाजीच करूया. कारण की आमच्या इकडं कसं सगळ्यात जास्त कोणत्याही म्हणजे दुर्गादेवीत बी मिरच्याची भाजी करता, अजून भुलाबायामध्ये बी करता, अशी काही मदत काही असला कार्यक्रम त्याला सुद्धा मिरच्याची भाजी करता. म्हणजे मिरच्याची भाजी उडत मेन असते आपल्या इकडे. हा, मग त्याच्याकरता मला आज मिरच्याची भाजी करू आपण. आणि कसं ही भाजी केली नाही सर, भात बी गोड लागतो, भाकरी गोड लागते, पोळी सगळ्याला आवडते. असं आहे ते. हा, आणि मागच्या वर्षी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर आपण बल्लावर गेलो तिथे सुद्धा मिरच्याची भाजी केली होती, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं. आता याचा पंगत एक गाडी आहे ना. कधी मग मंदिराचं उद्घाटन झालं की होईन. पण हा, आज झालं वाटतं मंदिर आहे की पुरं झाल्यावर. तिकडे कधी गेली तिकडे वातावरण दाखवून तुम्ही पाहिलं असेल 2-3 व्हिडिओमध्ये करेल मी. तिकडं आता होणार आहे. अजून मंदिर बांधणं चालू आहे, अर्ध वर्ग झालं, अजून राहिलं बांधायचं. ते झाल्याच्या नंतर मग तिकडं पंगत होईल. तुम्ही म्हणता एवढ्या मिरच्या का? हो, मिरच्याची भाजी मला तर तिखट भाजी पाहिजेच ना, म्हणून मिरच्या शिल्लक घ्यायला मी. आणि मिरची एकदम फन आहे. हा बघा, टोस्टच बी आहे त्याच्यामध्ये. लाल नाही, हिरव्या. आज आम्ही मिरच्याची भाजी करणार. चला घेऊन जाऊ दे मिरच्याची भाजी. आणि आमच्या इथं लेकराला खूप एवढंच पाहिजे की मिरच्याची भाजी म्हणजे मिरची भाजी तिखट पाहिजे, आहे की नाही? आणि सोबत पाहिजे लिंबू. आता लिंबू तुम्ही कुठून आणसाल? लिंबू आहे ना. आहे का? बस, मग टेन्शन नाही, आहे की नाही? भाकरी करते मग. तुम्ही मिरच्याची भाजी खाणार असेल तर तुम्ही मिरच्याची भाजीचा हेतू नक्की बघा. आणि जर का तुम्ही कोणी मिरच्याची भाजी करून खाल्लेली असतील तर त्याच्यासोबत तुम्हाला काय आवडतं, जसं की रोडगे म्हणा, पोळ्या म्हणा, भाकरी म्हणा, ह्या 3 पदार्थ कोणता पदार्थ तुम्हाला आवडते सुद्धा मला कमेंट करून सांगा. नक्की सांगा. हा, आम्ही जास्त रोडगेच खातो सहसा. हा, पण आता आमच्याकडे गौऱ्या नाही आहे म्हणून जरा का आता हे झालेलं आहे, म्हणून मी आज भाकरीच करणार आहे. हो की नाही? भाकरी चालून जाते. भाकरी आणि आंबट चुक्याची मिरच्याची भाजी. आणि कसं मिरच्याची भाजी म्हणजे भाजीचे टेन्शन राहत नाही, मस्त भाजी होऊन जाते. आता माझा चिरतच बसायला विचारे, बस झालं ना. नाही हो, भाजी जर शिल्लक आहे, भाकरीच भाजी शिल्लक लागते म्हणून मिरच्या शिल्लक पाहिजे, आहे की नाही? शेंगाई शिलून ठेवला तू नाडी. मग ते आत्याने शिल्लक आहे, होत्या शिल्लकच्या आत्याने शिलून ठेवा. आता म्हणता कुलडी कर मला पाहिजे. मग आता जर कधी तोंड लावायला पाहिजे असेल तर करते मग ती भाजी बी. करू का? राहू दे, ते काय करू राहिली मग. राहू दे का? बरं, तुम्ही म्हणसान तसं. हा, पोत्र्यावाला का तो? हा, पोत्रावाला तो. ते शेंगा काढाल त्या मग बसल्या थोड्या तोडतात. हा, त्याच्याकरताच म्हटलं मग. बस झाल्या ना बाप्पा, शिरूनच राहिली. बाबा तिखट पण भाजी पाहिजे तुमच्या लेकीले. तिखट कर्ज म्हणजे करशील तर कर्ज नको सांगून गेली पहिलेच. म्हटलं काय बेटा भाजी काय करू तुम्हाला? मिरच्याची भाजी घरी राहिला खाल्ली पाहिजे. खाता फक्त आपला ऋतूच खात नाही तिखट, बाकी सगळे लेकर खाता. तर आता याच्यात आपण टाकणार. आता काय काय टाकणार याच्यात? मग हा आंबट चुका आहे आणि हे वांग आणि एवढ्या मिरच्या आहे. तर आंबट चुका कधी आपण वरणात टाकला तर आपलं वरण जास्त शिजणार नाही, म्हणजे थोडं थोडं राहील ना, म्हणून तर आपण मिरच्या, हे एक वांग आणि डाळ पहिले शिजून घेऊया. आणि मग हा आंबट चुका, टमाटर हे मागून टाकूया. एका शिटीत होऊन जातं मग ते. म्हणून पहिले मिरच्या आणि वांग आपण चिरून घेऊया आणि ह्याच्यात टाकून देऊया. तसं मी आता पटकन चिरून घेते आणि हे शिजायला टाकून देते, आहे की नाही? चालेल, त्या हिशोबाने. आता बघ केव्हा चाल मग काटून. आता हा काटून घेते मग.
तर बघा एवढी डाळ घेतलेली आपण आणि ही डाळ आपल्याला टाकणं याच्यामध्ये शिजायला तर धुवून टाकते मी. आणि एवढे हे वांगे आपले एक आणि ह्या मिरच्या आहे तर ह्या आपण याच्यात टाकून देऊया पाण्यामध्ये. आणि डाळ धुवून टाकते मी आणि मग आपण कुकर लावून घेऊ. तर बघा आपण हा आंबट चुका चिरून घ्यायला आपला आणि टमाटर सुद्धा चिरून घेतलं. आता आपण आपला कुकर जो उघडून घेऊया नाही म्हणूनच. तर बघा असं का आपला आंबट चुका झालेला आहे. आता हे आंबट चुका डाळ शिजत नाही आंबट आहे त्याच्यानं. आता चांगलं आपण असं लोळून घेऊया आणि आपण हे टमाटर आणि हा आंबट चुका शिजायला टाकूया. तर अजून आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. याला मी 4 शिट्ट्या घेतलेल्या आहे कारण की आमच्या घरची थोडीशी डाळ आहे ना तर ती थोडीशी शिजत नाही म्हणून आम्ही 1 शिट्टी शिल्लक घेते. आता याच्यात ह्या आंबट चुकावरून 2 शिट्ट्या अजून घ्यायच्या आणि मग आपण याला फोडणी देऊया. आता मी टाकून घेते आणि याला होऊ देते. तर बघा असं की आपला आंबट चुका शिजेला आहे एकदम मस्त झाले लोणा. टमाटर सुद्धा हां डाळ बी शिजली आंबट चुकाही शिजला. आणि आपण चांगलं लोणून घेऊया. हे काहीच राहिलं नाही पाहिजे म्हणून कवाच्या भाजीची हे होतं आणि मिरच्या तुम्हाला दिसणार बी नाही सहसा एवढा बारीक व्हायले शिजून साजून. हे बघा बारीक झाला बघा बुका बुका झालं. हे सगळं बारीक लोणून घ्यायचं जे करून नुसते हेच राहायला पाहिजे म्हणजे काला मळायचं ते मग काहीच लागत नाही की नाही. काला म्हणूनच खातो सहसा. भाजी पतली भाजी कालाच मोडतो आणि भाकरचा सुद्धा काला म्हणून खातो. आणि बिट्ट्याचा सुद्धा कालाच मोडतो आम्ही. असा कोणता पदार्थ नाही तो आम्ही लावलो खाऊ. तुमच्याकडे काला म्हणजे काय समजते की कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे जास्त कालाचीच नाही. आणि पंक्तीमध्ये सुद्धा आमच्याकडे वरण पोळी कधी असली आम्ही काला म्हणून जेवत असतो. फक्त ती आलू बेटांची भाजी आणि पुरी कधी असते तेच आम्ही लावलो खातो. बाकी हेच करतो. बाकी काल्याची पद्धत आहे आमच्याकडे. आमची काल्याचीच आहे. डबने डुबनेत आम्हाला खाता येत नाही सहसा पोटच भरत नाही म्हणूनच घरी बी असं मोठ्या ताटात जेवतो. तुमच्या प्लेटमध्ये खाता येत नाही. धकतच नाही मला काही काही सवय असते येतात थोडं थोडं खायचं. भाजीत तेल टाकून घेते पहिले. भाजी कशी करायची आता 3 पळ्या तेल टाकून घेऊया जे परत भाजी मस्त झाली पाहिजे. आपण लसूण कुटून घेले जे करून की लसूण पुरा लागला पाहिजे म्हणून टाकून घेतलं आपण लसूण. थोडंसं जिरं थोडीशी मोहरी त्याला चांगलं होऊ द्यायचं आपल्याला कारण की लाल जर घराच्या आपण सगळं टाकू शकत नाही त्याच्यामुळे म्हणून मस्त घालायला. आता जरा कालून घे. चांगले पुढे टाकलेले आणि आता आपण टाकायला थोडीशी हळद टाकायची. आपल्या आपण जे कढीपत्ता होता ना तो आपण धुवून घेतलेला आहे. फ्राय टाकू आपण. थोडासा गरम मसाला आणि आपण टाकूया आपला आंबट चुका. जास्त जुनी भाजी आहे सोपी भाजी आहे. आता तुम्हाला लागेल तसं तुम्ही गरम पाणी करून टाका जे करून या भाजीची चव नाही गेली पाहिजे. गरम करून घेतलेलं आहे मी. शेंगदाणे आता हे आपण शेंगदाणे बघा आपले तर हे आपण कुटून घेऊया आबडधोबड. आणि आपला सांबार सुद्धा आपण धुवून घ्यायले. सांबार टाकून घेऊया. आणि स्वादाप्रमाणे मीठ सुद्धा टाकू आपण. सारखं मीठ टाकायचं. आणि ह्या भाजीला की शिजायला टाइम लागतो म्हणून मीठ टाकून घेऊ भाजीमध्ये.
तर आता मी पहिले शेंगदाणे कुटून घेते कारण की आपल्याला शेंगदाणे टाकायला म्हणूनच. आणि थोडासा पसारा जशी इथं तर पहिले शेंगदाणे कुटून घेते आणि मग इथला गिदाडा मोडते. आता मग तुम्ही म्हणता तुमच्या घरी सुद्धा पसारा आहे, तसं काही नाही आहे. स्वयंपाकाचा तास आमच्या घरी पसारा असतो. स्वयंपाक झाला किंवा पसारा म्हणून टाकत असते. आणि कसं पाण्याचं कुकर, मसाल्याचा डब्बा, आता गॅस पैसे राहणार कुठं राहणार आहे. आणि खूप जणांच्या कमेंट येतात ताई तुमच्या घराची फिनिशिंग करून घ्या म्हणून. तर हो, करू लवकरच फिनिशिंग बी, पण अजून टाईम आहे. सध्या नाही होतात आमच्याच्यानं, पाहू करू. आणि निदान गॅस वाटा तरी करून घ्या म्हणत होत्या, पण तसं नाही करू शकत ना, कारण की सगळं एकखटीच करणं पडतं ना. जेव्हा आमचं प्लास्टर होईल, फिनिशिंग होईल घराची, तेव्हाच आम्ही गॅस वाटा करून घेऊ, आहे की नाही. एकखट्टेच करून घेऊ. तोपर्यंत आम्ही हात लावतच नाही घराला. आणि कोणतंही काम काढत लवकर होत नाही ना. तर बघा आपण अशी शेंगदाणे कुठून घेतलेली. आपल्या हात असं टाकायचं आपण धोबड, जे करून दादा लागली पाहिजे म्हणून. भाजी सुद्धा होईल आपली. आणि याचे फोत्र नाही काढायचे आपल्याला. मग ताई तुम्ही फोत्रच नाही काढले तर का जर तुम्ही गेला नाही त्या नाही का. तर बघा अशी काय मस्त भाजी व्हायली आपली. भाजी तरी बघा कशी मस्त येईल. आता आपल्याला होऊ देऊया आणि झाल्यावरती भेटूया. तर भाजीला गदक केली मी, कारण की आता गदक केल्या चालू आहे थोडं आता. आणि कसं एवढं भाजीला गदक केला टाईमच लागतो ना म्हणूनच. तर आता भाजी झालेली आपली. आता करायच्या भाकरी. पहिले आता भाजीला गदक देते आणि याच्यावरती उन्नी घेते आणि चुल्यावर भाकरी करायला पडणार आहे, कारण की याच्यावरती लवकर भाकरी होत नाही. आणि 1-2 असलं साहजिक आहे, पण पुरे सगळ्या घराला म्हणून मग एवढं खूप टाईम लागतो ना. त्याच्याकरता म्हणजे पहिले भाकर होऊ देणं पडतं तव्यावरती, मग तवा उतारून ठेवणं पडतो आणि मग तो शेगडीवरती भाकर शेकणं पडते. त्याच्याकरता मी याच्यावर भाजी करून घेतली. आता थोडासा भात टाकून देते त्याच्यावरती आणि मग चुल्यावरती भाकरी करू आम्ही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि आता भाजी आपली बघा मस्त दुगुदुगू शिजालेली आहे. तर अशीच आमच्या इथे भाजी करता, तुमच्याकडे करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला मग सगळ्यांना नवीन कुणीशी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकवर पासून फॉलोसुद्धा करून घ्या मनीषाची रेसिपीले, कारण की आपल्या फेसबुकवरती आपल्या आयडीचं नाव आहे मनीषाची रेसिपी. तिकडे जाऊन सर्च करा फेसबुकवरती आणि तिकडे फॉलो करा, कारण की तिला सपोर्टची खूप गरज आहे. तर नक्की फॉलो करायचं विसरू नका. तर सगळ्यांना जय महाराष्ट्र.